नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहे आणि अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा साखरपुडा लवकरच पार पडणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। पवार कुटुंबात लवकर पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहे। नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेचा विवाह सोहळा पार पडला। आता राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे खासदार दिग्गज अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा पुण्यात साखरपुडा होणार आहे। 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा साखरपुडा पार पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचा लग्न सोहळा मुंबईतील पंचतारकी हॉटेलमध्ये नुकताच पार पडला। यावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते पार्थ पवार यांच्या एंट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं। पार्थ पवार यांच्यासोबत कायनाथ धार देखील उपस्थित होती। उपमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि कायनाथ धार देखील रेवती सुळेच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्या। यानंतर पार्थ पवार आणि कायनाथ धारची चर्चा रंगली होती। कायनाथ धार यांचे पवार कुटुंबाशी कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते। यापूर्वीही ती पार्थ पवार यांच्यासोबत काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले आहे। काही महिन्यापूर्वी पार्थ पवार आणि कायनाथ धार यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। पवार कुटुंबातील रेवती सुळे आणि उद्योजक सारंग रखानी यांचा विवाह मुंबईत अत्यंत थाटामाटात पार पडला। या सोहळ्यात कायनाथ धार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत प्रवेश केला। हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती। कायनाथ केवळ आनंदाच्या प्रसंगातच नाही तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्यांच्यासोबत उभी राहिलेली दिसली। अजित पवार यांच्या निधनानंतर कायनाथ धार बारामतीत पवार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पोहोचली होती। इतकेच नव्हे तर मुंबईतील वर्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभा आणि दशक्रिया विधीतही तिने हजेरी लावली होती। पार्थ पवार सोबत अनेकदा दिसणे, पवार कुटुंबियांच्या विविध कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणे, तसेच रेवती सुळेच्या विवाह सोहळ्यातील उपस्थितीमुळे कायनाथ धार सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली होती। कायनाथ धार ही मूळची हरियाणाची असून सध्या ती दिल्लीत वास्तव्याला आहे। पवार कुटुंबाशी तिचा कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते। कायनाथ धार ही गेल्या काही काळापासून पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा स्फोट झाली आहे। पार्थ पवार आणि कायनाथ धार हे दोघेही मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन आणि पूजा करताना दिसलेले होते। त्यांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते। आता 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा साखरपुडा पार पडणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।